विद्यार्थी मित्रांनो, 100% जर टार्गेट असेल, तर टाईम मॅनेजमेंट जमली पाहिजे आपल्याला मध्ये. आता हा काय प्रकार आहे एक्सप्लेन करतो. केमिस्ट्रीचा पेपर हा 10 ते 15 मिनिटातच अटेम्प्ट व्हायला पाहिजे. हां, नीट मी काय सांगितलं तुम्ही बरोबर ऐकलेलं आहे. 10 ते 15 मिनिटातच. जास्तीत जास्त 20 मिनिटं देतो तुम्हाला मी. 20 मिनिटात मला 50 प्रश्न सोडवून पाहिजेत. त्यात ऑर्गॅनिकचे 10 ते 15 प्रश्न आहेत. 1 मिनिट. 1 मिनिट. हां, एका मिनिटात ते व्हायला पाहिजे. तुम्हाला आता असं वाटायला लागलं असेल, की हे जरा अति होतंय की नाही? एका मिनिटात ऑर्गॅनिक. बाळांनो, सी गंमतच तीच आहे. फिजिक्स, केमिस्ट्रीला आपल्याला 1.5 तास वेगळा दिलाय. मॅथ्सला 1.5 तास वेगळा असतो. जे टोटल 3 तास असतात. त्यामुळे ती मुलं निवांत मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री शफल करू शकतात. आपल्याला तसं नाहीये. पहिला पेपर जो ओपन होणार आहे तो फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा. मी तुम्हाला सांगू का? काय गेल्या 2-3 वर्षात घडलेल्या घटना म्हणूया आपण. मॅथ्स सुद्धा ओपन होऊ शकतो. मॅथ्स सुद्धा पेपर ओपन होऊ शकतो. हां, मग काही मुलांनी ना सुपरवायझरला विचारलं, की "सर मी मॅथ्स पहिला सोडवू का?" सोडव ना. त्यांना काही नॉलेज नसतंय लक्षात घ्या. मग ज्या मुलाने मॅथ्स ओपन केला ना पहिल्यांदा, मॅथ्स ओपन केला 1.5 तासात मॅथ्स सॉल्व्ह केला आणि नंतर जेव्हा ते फिजिक्स, केमिस्ट्री सॉल्व्ह करायला गेले, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं सबमिटेड. तुमच्या लक्षात आलं मी काय म्हणतोय? पुन्हा सुपरवायझरला विचारल्यावर त्यांनी हात वरती केले. मला काय माहीत नाही म्हणलं. ओके, मग बघा आता. म्हणजे पहिला काय अटेम्प्ट करायचंय? फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा कंबाईन आपल्याला 100 प्रश्न 90 मिनिटं वेळ आहे. किती मिनिटं वेळ आहे? 90च मिनिटं वेळ आहे आपल्याकडं. फक्त 90 मिनिटं वेळ आहे. मग या 90 मिनिटात जी मुलं चुकून फिजिक्स घेतात ना, त्यांना वाटतं, "अरे, सोपा प्रश्न आहे, होईल, जमेल." त्यांना कळतच नाही वेळ कुठं निघून गेला ते. आणि फिजिक्समध्ये चांगला जास्त वेळ निघून गेला, तर केमिस्ट्रीचा पुन्हा होतच नाही कव्हर. म्हणजे मुद्दा असा आहे, की पहिल्यांदा केमिस्ट्री घेतलं पाहिजे. तेही कमी वेळेत सोडवलं पाहिजे. बरोबर आहे? आणि तो वेळ मग फिजिक्सला वापरला पाहिजे. मग स्ट्रॅटेजी सांगू का तुम्हाला मी? बघा आता ऐका नीट लक्ष द्या. पेपर स्टार्ट झाला. सुरुवातच आपण केमिस्ट्रीनं करायची आहे. मग केमिस्ट्रीमध्ये जे फिजिकल केमिस्ट्री मधले न्यूमेरिकल आहेत ना, स्किप करायचे आहेत. मग 10 न्यूमेरिकल आहेत, 10च्या 10 स्किप करा. बघा मी काय सांगतोय. पण जो एखादा न्यूमेरिकल विथिन सेकंड सॉल्व्ह होणार असेल, तर सॉल्व्ह करा. पण वेळ लागणार असेल, स्किप करा. सोल्युशनचे प्रॉब्लेम लेंदी येतात. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचे. स्किप करायचे 10. मग मला 40 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. त्यातही ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक तोंडी प्रश्न असणार आहेत. आपले वायवा सीरीज मधले क्वेश्चन ॲज इट इज असतात. कॅटलिस्ट विचारतील किंवा ईझी प्रश्न. मग ते 40 प्रश्न बाळांनो होतात रे 15 मिनिटात. हो. 10 क्वेशन अजून आपण स्किप केलेत लक्षात घ्या. त्याच्यानंतर मी तुम्हाला 15 ते 20 मिनिटातच फिजिक्स ओपन करायला लावतोय. ओके. आणि फिजिक्समध्ये परत 50 प्रश्न आहेत. त्या 50 पैकी माझं टार्गेट फक्त 15 टू 20 क्वेशन्स आहेत. हां, फॉर्म्युला विचारला येतोय आपल्याला. एखादा ईझी क्वेशन आहे, ईझी कॅल्क्युलेशन्स आहेत. आणि या 15 ते 20 क्वेशनसाठी मला 30 मिनिटं लागणार आहेत बाळांनो. हो, 30 मिनिटं लागणार आहेत. म्हणजे माझा निम्मा वेळ झाला. पण यात मला कॉन्फिडन्स काय आलाय निम्म्या वेळेत, की माझं केमिस्ट्रीचे 30-35 प्रश्न आणि फिजिक्सचे 15 म्हणजे माझं 50 मार्काचे गॅरंटेड क्वेश्चन झाले. मिस नाही झाला कुठला प्रश्न. नाहीतर बऱ्याच वेळा काय होतं, की येतंय पण वेळ नाही पुरला. बरं 45च मिनिटं झालेत. आता परत जे केमिस्ट्रीचे 10 प्रश्न सोडले होते ना, ते कंप्लीट करायचे. त्याला वेळ लागेल 20 मिनिटं, 25 मिनिटं लागतील म्हणूया आपण. ओके. आता शेवटच्या 20 मिनिटात फिजिक्समध्ये जे अटेम्प्ट करू शकतात ते करा. गेस करण्यासाठी काय ठेवलं असेल तर ते अटेम्प्ट करा. आणि नंतर मॅथ्स. आता मेन हा आजचा व्हिडिओ खरं म्हणजे मॅथ्सचाच आहे. चला मी तुम्हाला होमवर्क देतोय. व्हिडिओ पॉज करायचा आणि हे 4 प्रश्न सोडवायला सुरुवात करायचे. हे 4 प्रश्न सोडवायला सुरुवात करा. गंमत बघा. 2021 ओके. 2024, 2025, 2025 एम-एच-टी सी-ई-टी हे तर जे मधले प्रश्न आहेत. आता ट्रेंडच तो बनतोय ना, की जे-ई-तले क्वेशन्स एम-एच-टी सी मध्ये येतात. हो, मी तुम्हाला होमवर्कला वेळ दिलाय मला माहिती आहे. अटेम्प्ट करा. बघा जमतंय का तुम्हाला हे क्वेशन्स? आपल्याला हे जे क्वेशन्स दिसतायत ना तुम्हाला, हे पुस्तकातलेच आहेत बरं का. आपल्या पुस्तकात या टाइपचे क्वेशन आहेत. शोधा म्हणजे सापडेल. बरं, आता हे जर सोडवायचं म्हणलं, जर ट्रॅडिशनल मेथडनं तर काय असतं माहितीये का? तुम्ही ऑब्झर्व्ह करा. 9/7, 5/7 ची ॲडिशन करा. हो येते. हां. 14/7, 14/7, 14/7 म्हणजे ॲडिशन 2 येते लक्षात घ्या. 11/13, 15/13, 26/13 ॲडिशन 2 येते. 4 हे 4 आहे बरं का. तुम्हाला जरा दिसताना बघा मी तुम्हाला सांगतो हे 4/5 आहे. 6/5 ॲडिशन 2 येते. 10/5 म्हणजे 2 येते. म्हणजे शॉर्टकट कळाला. आता याचं उत्तर सांगतो तुम्हाला. नीट लक्ष द्यायचं. बघा ॲन्सर. ट्रॅडिशनल मेथड काय माहितीये का, की तुम्ही याला काय करायचं, एक तर x प्लस a 9/7 न वरती खालती मल्टिप्लाय करा. ओके. म्हणजे तुम्हाला काय होतं x प्लस a रेज टू 9/7 आहे. इथं कोण आहे 5/7. मग x प्लस a रेज टू 5/7 वरती खालती मल्टिप्लाय करा.
या ब्रॅकेटला ते टी पुट करा, सबस्टिट्यूशन करा. पण मी तुम्हाला शॉर्टकट काय सांगतो ते नीट लक्ष द्या. या दोघांमध्ये जी छोटी ब्रॅकेट आहे ती वर घ्या आणि जी मोठी ब्रॅकेट आहे ती खाली लिहा. छोटी ब्रॅकेट आहे ती वर लिहा, मोठी ब्रॅकेट आहे ती खाली लिहा. पहिली स्टेप लक्षात आली. छोटी ब्रॅकेट वर, मोठी ब्रॅकेट खाली. ओके. आता लक्षात घ्या, इथं 7th रूट आहे. मग ते 7 इथं लिहा आणि तो 7 इथं सुद्धा लिहा. बघा स्टेप कळतात ना तुम्हाला डायरेक्ट आन्सरच मिळणार आहे आपल्याला. बरं, हे जे नंबर आहेत प्लस मायनस विचार करू नका. इथले जे नंबर आहेत त्याचे ॲडिशन करा. A प्लस बी. पण थांबा ना, अजून इथला न्यूमरेटर आणि इथला डिनॉमिनेटर मला लिहायचा आहे. ओके. मोस्ट ऑफ द केसमध्ये तो 1 येतो, पण इथं काय येतोय बघा. आता शांतपणे लक्ष द्या. याच्यात छोटा कोण आहे रे? 5/7. ओके. 1 मधून तो नंबर मायनस करा. मग 1 मधून 5/7 मायनस केलं तर 2/7 मिळतं. त्यातलं 7 मला इथं मिळालं होतं. म्हणजे इथं येणार 2, इथं येणार 2 आन्सर मिळालं. मार्क्स ॲप्लिकेशन ओपन करायचं. 25 एप्रिल शिफ्ट 2 चा पेपर काढायचा आणि हे आन्सर येते का बघायचं. करेक्ट येणार आहे. करेक्ट येणार आहे. थांबा की तशी एक शॉर्टकट सांगितलंय. हे सॉल्व्ह करूया. जेईई 2024 8 एप्रिल शिफ्ट 2 आणि हे सोडवायचं आहे ते टाइप करायचं आन्सर असं तुम्हाला माहिती आहे ना ते. ऑप्शन्स नाहीयेत त्याला. मग आता मी सोडवून दाखवतो. बघा सोडवून दाखवतो. लक्ष द्या. छोटी ब्रॅकेट वर, मोठी ब्रॅकेट खाली. ओके. फिफ्थ रूट आहे म्हणजे इथं 5 लिहा, इथं 5 लिहा. बघा कळतंय ना तुम्हाला फिफ्थ रूट आहे म्हणजे इथं 5 लिहा, इथं 5 लिहा. ओके. हे 4/5 आहे. कोण आहे सांगा? 4/5 आणि हे 6/5. मग लहान नंबर कुठला आहे? 4/5. मग 1 मधून तो मायनस करा. मग 1/5 आलं का? म्हणजे इथं 1 येणार, इथं 1 येणार. पण थांबा की या दोघांची ॲडिशन खाली येणार 4. 3 प्लस 1 चिन्हाकडे बघू नका प्लस मायनस. 3 प्लस 1 4 करून टाका. झालं आन्सर झालं. मला मिळालं आन्सर. मग सांगतो. सोडवायचंय काय? मला अल्फा प्लस बीटा करायचंय. अल्फा म्हणजे एक्सचं कोएफिशियंट, बीटा म्हणजे एक्सचं कोएफिशियंट. एक्सचं कोएफिशियंट 1 आहे तर 1 आहे. 1 प्लस 1 2 येणार आहे. प्लस 20 इंटू ए ची व्हॅल्यू बाहेर आहे 5/4 इंटू बी. बी ची व्हॅल्यू रेज टू 1/5 चला 5 ला 5 कॅन्सल. 20 ला 4 डिवाइड करा. 5 5 प्लस 2 7 चेक करून बघा आम्ही बघितलंय. तुम्हाला सांगतो आन्सर 7 येतंय. 4 मार्क मिळाले. पण 4 मार्क असतात का रे ऑप्शन नसलेल्या क्वेशनला पण जेईच मला जास्त माहिती नाहीये. चला 2 शॉर्टकट वापरून झाले. चला वरचा शॉर्टकट वापरूयात आपण. चला हा शॉर्टकट वापरूया आपण. नाही हा वापरला का रे आपण? हा वापरला बहुतेक. मग चला हा वापरूया आपण. चला. छोटी ब्रॅकेट वर अरे सबट्रॅक्शन केल्यावर छोटं मिळणार आहे ना. मोठी ब्रॅकेट खाली. ओके. 4th रूट आहे. म्हणजे इथं 4 येणार, इथं 4 येणार. आता इथं आणि इथं आणि ह्या दोघांची ॲडिशन 2 प्लस 1 3 इथं येणार. आता 3/4 आणि 5/4 छोटं कोण आहे? 3/4. 1 मधून 3/4 मायनस करा. 1/4 येणार. ओके. म्हणजे इथं 1 येईल, इथं 1. 1 लिहायची गरज नाही. चेक करा. आन्सर बरोबर आहे. चला इथं शॉर्टकट वापरूया आपण. छोटी ब्रॅकेट वर येणार x-11. मोठी ब्रॅकेट खाली येणार आहे x+13. 13th रूट आहे. त्याच्यामुळे इथं 13 लिहा आणि इथं 13 लिहा. या दोघांची ॲडिशन 26 इथं करा. बरं छोटं कोण आहे? 11/13. मग 1 मधून 11/13 मायनस करा. 2/13 येणार म्हणजे 2 इथं येणार आणि 2 इथं येणार. हे 1/4 होणार. 13 दुनी 26. 2 टू 4. आन्सर मिळालं. मग बाळांनो यासारखे शॉर्टकट आपल्याला वापरायचे आहेत. ओके. मी तुम्हाला सांगतो डेफिनेट इंटिग्रेशनमध्ये ढिगानं शॉर्टकट आहेत. ढिगानं. इव्हन मी तुम्हाला सांगतो शॉर्टकट सीरीजच मी जर आता सुरू करायचं म्हणतोय लक्षात घ्या. जेवढे शॉर्टकट तुम्हाला मिळतील ना तेवढे मी देतो. पण बोर्डच्या एक्झामला नाही ना चालणार हे. बोर्डच्या एक्झामला हे सोडवू हे चालणार नाही. मग बोर्डच्या एक्झामसाठी कसं सोडवायचं तर मी तुम्हाला आत्ता सांगतो. लक्ष द्या. हे आहे x प्लस a रेज टू 9/7 त्याला मी x प्लस a रेज टू 5/7 आणि x प्लस a रेज टू 5/7 न मल्टिप्लाय करतोय. ओके ही ऍडजस्टमेंट केली. आणि अजून शिल्लक कोण होतं x मायनस b रेज टू 5/7 आणि dx. मग आता होणार काय बघा तुमच्या लक्षात येते का बघा 9/7 5/7 6 अरे 9/7 आणि 5/7 14/7 14/7 म्हणजे 2 आलं म्हणजे मला 1/x प्लस a चा स्क्वेअर मिळणार एकाच ब्रॅकेटमध्ये x मायनस a x मायनस b रेस टू 5/7 मिळणार ओके आणि इथं dx आहे. आता हे x प्लस a खाली आणा. इथं रेसिप्रोकल केलं की खाली येणार. ह्याला अशी ब्रॅकेट हे कॅन्सल केलंय समजा. आता याला टी पुट करा. याला टी पुट करा त्याचं डेरिव्हेटिव्ह बरोबर ऍडजस्ट होतंय आणि नाही का तुम्हाला म्हणलं छोटा ते
+5/7 वर गेलं -5/7 होणार आणि इंटिग्रेशनमध्ये जे रेस टू आहे त्यात 1 ॲड करतो म्हणजे 1 - 5/7 म्हणजे शॉर्टकटमध्ये तेच वापरले आपण. मग बाळांनो प्लीज मी तुम्हाला सांगतो, की सी म्हणजे समजून घ्या मगाशी मी ज्या गोष्टी सांगितल्या त्या जमल्या पाहिजेत. त्या कधी कळणार? टेस्ट दिल्यात ना. तुम्ही फुल लेंथ टेस्ट द्यायला सुरुवात करा. तुम्ही जर ड्रॉपर असाल तर तुमच्यासाठी जरा एक सेपरेटली व्हिडिओ मला बनवायला पाहिजे. हो. आता बास. तुम्हाला आता पेटून उठलं पाहिजे आणि टाईम मॅनेजमेंटवरती काम केलं पाहिजे. घाबरू नका. तुम्ही अभ्यास केलाय परफेक्ट. तुम्हाला फक्त आता ते काय म्हणतात फायनल टच द्यायचा आहे. ओके. मग आपली रँकर टेस्ट सीरीज मधल्या टेस्ट द्या तुम्ही. ऑल द बेस्ट.